तुम्हाला पण असं झटपट तोंड कस तरी पडलंय आणि काहीतरी झटपट खावं वाटतं, तर बनवा ना मग अशी चवदार भाकर वडी, खुसखुशीत. हे पाहू शकता. वा, काय मस्त लागते हा. नमस्कार मित्र तुझ्या सोम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करताय. चला तर आज आपण बघणार आहोत अशी कुरकुरीत आणि खायला पण मस्त भाकरवडी कशी बनवायची ते पाहू. तर आज आपण बघणार आहोत भाकरवडी कशी बनवायची. त्यासाठी मी तर 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता त्यामध्ये टाकून देते अर्धी वाटी बेसन. अर्धी वाटी बेसन टाकल्याच्या नंतर यामध्ये टाकून देते 2 चमच कडकडीत गरम केलेलं तेल. कारण कुरकुरीत भाकरवडी होण्यासाठी तेलाचं मोहन घालायचं. मला थंड होऊ दे थोडं. इथे थंड झालेलं आहे आणि थोडा चिमूटभर ओवा मॅश करून हातावर यामध्ये टाकून देते आणि अगोदर सर्व मिक्स करून घेते. हे इथं कणिक मळून घट्टसर तयार झालेलं आहे. आता याला 10 मिनिटं कणिक मुरेपर्यंत साईडला ठेवून द्यायचं. कणिक मुरेपर्यंत आपण घेऊ भाकरवडीचं सारण तयार करून. त्यासाठी आता गॅस लावून घेते. गॅसवर कढई ठेवून देते. गरम होऊ देते कढई. नंतर टाकून देते यामध्ये थोडं तेल. किसून घेतलेलं सुकं खोबरं यामध्ये 2 चमच टाकून देते. नंतर टाकून देते कच्चा बडीशोप 1 चमच, चिमूटभर जिरे, पांढरे तीळ, एक चमच धने आणि 1 चमच खसखस. सर्व जिन्नस परतून घ्यायचे. हे परतून तयार झालेले आहेत. आता याला गॅस बंद करून घेते आणि 5 मिनिटं थंड होऊ देते. थंड झालेलं आहे आपलं असं सारण. आता याला काढून घेते मिक्सरच्या भांड्यात. तर त्यामध्ये टाकून देते लाल तिखट, थोडी हळद, थोडा कांदा मसाला आणि थोडा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ. आता मिक्सरला फिरवून घेते ना बारीक करून. तयार आहे इथं आपलं सारण. असं वा, काय मस्त सुगंध येतोय ना. सारण पण तयार झालंय आणि आपल्या कणिकाला पण आता मुरून 10 मिनिटं तयार झाले आहेत. आता घेऊ आपण भाकरवडी बनवायला.
थोडं आता मी कणिक घेते याचं तोडून. आणि थोडं घेते आणि याची अशी चपाती पोळी लाटून घ्यायची. पातळ लाटून घ्यायची पोळी. आतल्या बाजूला पातळ लाटायची आणि साईडचे काठ थोडे जाड राहू द्यायचे. इथं पोळी लाटून तयार झालेली आहे आपली. आता यावर लावून घेते चिंच गुळाची चटणी. चिंच गुळाची चटणी ही लावून घेते यावर. चिंच गुळाची चटणी कशी बनवायची याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. सर्व साईडने लावून घ्यायची. नंतर इथं तयार करून घेतलेलं सारण यावर घालून घ्यायचं. थोडं काटणं जागा शिल्लक राहायची. आणि नंतर मग असा रोल करून घ्यायचा. गच्च घ्यायचा रोल करून. पोकळ पोकळ अदमबदून करायचं नाही. हे पाहू शकता इथे अशा पद्धतीने. साईडचं थोडं कट करून घेते. एक एक इंचाचे काप करून घ्यायचे. हे पाहू शकता आपली मस्त असे लेयर्स पडेल आहेत. आता याला थोडं दाबून घ्यायचं, कारण सारण बाहेर येणार नाही तळता वेळेस. हे पाहू शकता. वा, काय मस्त झाली ना आपली भाकरवडी. तुम्ही जितकी मोठी पोळी लाटाल तितकी तुमचे लेयर्स तयार होतील. हे तयार आहेत आपल्या सर्व भाकरवड्या. आता आपण यांना तळून घेऊ. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता त्यामध्ये मी तेल टाकून देते. तेल गरम होऊ द्यायचं.
इथे तेल गरम झालेलं आहे आपलं. आता मी या भाकरवड्या यामध्ये एक एक सोडून देते. थोडस हलक्या हाताने याला आलटून घेते, पलटून घेते. आणि आपल्या भाकरवडीला लेयर्स पण खूप मस्त पडलेले आहेत. लालसर रंग होईपर्यंत तळून घ्यायची भाकरवडी. भाकरवडी तळून तयार आहे. आता मी यांना काढून घेते. वा, काय मस्त दिसत ना आपल्या भाकरवड्या. आणि राहिलेल्या पण भाकरवड्या आता मी तळून घेते. कशी वाटली मग भाकरवडीची रेसिपी? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे भाकरवड्या खात राहा.